अच्छा, दिवस आणि रात्रीमधील हा 14वा सामना आहे. मैत्री 11 बामणडोंगरी विरोधामध्ये भैरवनाथ विचुंबे संघ. जशी मॅच चालू होईल, पहिलं सत्र जसं चालू होईल तुम्ही आवाज ऐकाल. अर्थातच द व्हॉइस ऑफ कर्जत मराठीमधील एक तंत्रशुद्ध समालोचक समीरजी सोमणे सर. थँक्यू दीपकजी पाटील, प्रशांत मुंगाजी यांचं देखील मनापासून आभार. आणि सागर मांडवकर देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. आपलं गोलंदाजीसाठी येतोय ओमकार नाईक. पहिलं षटक पॉवर प्लेचं. कव्हर्सला फटका खेचलाय. डीप लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक धावत येतो आणि ते कॅच कंप्लीट केले. संदेश पाटील त्या ठिकाणी होता आणि त्याने मात्र धावत पळत येऊन कॅच मात्र कंप्लीट केले. परतावं लागेल स्वप्नील कांबळेला. DJ Kiran. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली, ती देखील स्वप्नील कांबळेची. सर्वात महत्वाचा खेळाडू या मॅच मधला. आणि पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून दिल्यानंतर ओमकार नाईकचा आत्मविश्वास इथे द्विगुणित झाला असेल. भन्नाट गोलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये देखील. अवघ्या 6 धावा देत त्याने विकेट कमावल्या होत्या. आणि या विकेटमध्ये मोलाचं योगदान होतं ते संदेश पाटीलचं, ज्याने कॅच कंप्लीट केली. पंचांकडे जोरदार अपील आणि ते बॅट्समन असेल आउट. तर ओमकारजी पाटील आणि विचुंबे गावचे सरपंच आकाशजी पाटील यांच्याकडून शुभेच्छा येतात विचुंबे टीमसाठी. त्याचप्रमाणे मुन्ना सुरते, अनिल भोईर, प्रमोद भिंगारकर, भाई भोईर, संजय भिंगारकर, जगदीश भोईर, मोहन तुपे आणि गायकवाड, अनंत गायकवाड, विश्वास भगत आणि प्रभाकर भगत यांच्यासुद्धा शुभेच्छा येतात विचुंबे टीमसाठी. थँक्यू सो मच समीर. सलग 2 विकेट इथे मात्र घेतल्यात आणि आता असेल हा विकेट हॅट्रिकचा चेंडू. पहिल्या बॉलवरती कॅच घेतली संदेश पाटीलनं आणि दुसऱ्या बॉलवरती लगेचच विकेट किपरनं देखील एक चांगला झेल टिपला. आता हा विकेट हॅट्रिकचा चेंडू ओमकार नाईक गोलंदाजी करतोय आणि पंचांकडे अपील. परंतु ओमकारला माहिती आहे की इथे बॅटची कडा घेतलेली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू निर्धाव, 3 षटकांची मॅच असल्यानंतर मित्रांनो, जर का अशी गोलंदाजी होत असेल तर मी तर म्हणेल बॅट्समनसाठी हे थोडं जोखमीचं कठीण काम आहे. अद्यापही खातं खुलं गेलं नाहीये ते भैरवनाथ विचुंबे टीमचं. स्वप्नील बाद झालाय, रोहित बाद झालाय, आशिष आणि अजित बोईरी मैदानावरती जोडी. आणखी एक वेगवान चेंडू पाठलाग केला होता ओमकार नाईकच्या चेंडूचा, तो फसलाय. सलग 4 चेंडू मात्र निर्धाव टाकले, ते देखील पॉवर प्लेच्या षटकामध्ये, जिथे फक्त तटिया सर्कलच्या बाहेर 2 सीमारक्षक असतात. काय गोलंदाजी करतोय ओमकार नाईक. आणि त्याची एक जी ॲक्शन आहे, रिदमिक ॲक्शन, ती प्रभावित करते सर्व खेळाडूंना. ज्यावेळी रिलीज करतो ना, त्यावेळी त्याचे 2 हात समोर येतात. मग थोडा बॅट्समन देखील कन्फ्यूज होतो की नक्की डिलिव्हर कुठून होतोय हा चेंडू. आणखी एक चांगला चेंडू. परंतु पंच यावेळी सांगतायत की लाईन थोडी खराब, पंच दंडित करतायत ओमकार नाईकला. हा असेल व्हाईट बॉल. एक धाव मात्र जोडली जाते आणि धावसंख्येचा होतो इथे श्री गणेशा. वाईडच्या स्वरूपात ही धाव आणि त्या वाईडच्याच धावेने इथे श्री गणेशा झालाय तो भैरवनाथ विचुंबे टीमचा.
आशिष आणि त्याच्या साथीनं असलेल्या अजितला इथं डाव सावरावा लागणार आहे. ओमकार चांगली कामगिरी करतोय, त्याला सन्मान देऊन इतर दोन गोलंदाजांवरती आक्रमण करणं कदाचित ही रणनीती अवलंब करायला हवी. या ओव्हरमध्ये तिसरा विकेट घेतोय तो ओमकार नाईक. पॉवर प्लेचं षटक फेकत असताना वाईडच्या स्वरूपात एक धाव देत समोरच्या टीमच्या 3 विकेट घेतल्यात त्या ओमकार नाईकनं. आशिष जातो मैदानाच्या दिशेने. हे मगाशीच मी अगदी सरळ म्हटलं की आता या दोनही फलंदाजांनी मैदानावरती तळ ठोकून उभं राहणं खूप गरजेचं आहे. 3 ओव्हरची मॅच, या 3 ओव्हरच्या मॅचमध्ये एखादं षटक जर का बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आलं तर या मॅचमध्ये मजा येईल. परंतु पहिलं षटक ओमकार नाईकचं, काय भन्नाट स्पेल हाताळलाय, काय गोलंदाजी करतोय हा ओमकार. खोलवर टप्प्याचा हा चेंडू, या षटकामध्ये ओमकार नाईकनं 3 विकेट घेतल्यात समोरच्या टीमच्या आणि अवघी एक धाव दिले, ती देखील वाईडची. एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजेत ओमकार नाईकसाठी. आपण सर्व शेतकरी बांधव आहोत, आपल्याला माहिती आहे की ताणलेली गोफण आपल्याला आठवत असेल, ज्या गोफडीने शेतकरी वर्ग आपल्या शेतामध्ये जी काही पक्षी बिक्षी यायचे ना बीज खायला, त्यांना ती गोफण फिरवून हुसकायचा. तसंच ताणलेल्या गोफणीतून जसा सुसाट वेगानं दगड सुटावा तसा सुसाट वेगानं गोलंदाजी करत होता तो ओमकार नाईक. आणि लाईन देखील तितकीच अचूक होती या ओमकारची. अवघी एक धाव आहे विचुंबे टीमची धावफलकावर. जीवदानी बामण डोंगरे, अर्थातच मैत्री 11 या नावानं खेळतो हा संघ. हे पहा, थँक्यू, सर्वांचे आभार 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून. 1 लाख सबस्क्रायबर इथे कंप्लीट झालेत 24 लाईव्ह इव्हेंट्सचे. अर्थातच आता यूट्यूब कडून सिल्वर बटन मात्र दिले जाईल त्या 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या टीमला. कॉंग्रॅच्युलेशन संदेशन पाटील टीम, आपल्या मनापासून आभार. एक धावफलकावरती लेफ्टी बॅट्समन आशिष भोईर ऑन स्ट्राइक गोलंदाजीसाठी आलाय. निखिल खोत रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. जरी पहिल्या षटकामध्ये एकच धाव आली असली तरी सुद्धा आम्ही आमचा दमखम जरूर दाखवणार आणि तोच दमखम दाखवणारा हा चौकार. चौकार आलाय. या चौकारानं धावसंख्येने थोडी का होईना परंतु धावसंख्या थोडी वधारले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 5 वरती. 5 धावसंख्या धावफलकावरती जबाबदारीनं खेळावं लागेल ते बॅट्समन आशिष आणि त्याच्या साथीनं असलेल्या आशिकेश. दोन्ही बंधू आणि या दोन्ही बंधूंना इथे मात्र आपल्या विचुंबे टीम ची धावसंख्येला पुढे नेण्याचं काम करायचे. निखिल खोत गोलंदाजी करतो, आणखी एक यंगस्टर या टीमचा. यावेळी चेंडू धाडलाय तो फाईन लेगच्या दिशेने. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पाहिली का कुणी एका पोरीला, पोरीला माझी प्रेमिका दिली हाय, माझी प्रेमिका दिली हाय चोरीला, माझी प्रेमिका दिली हाय चोरीला, माझी प्रेमिका दिली हाय चोरीला. सलग 2 चौकार आणि आता चौकारानिशी स्कोर कार्ड धावून पोहोचलंय ते 9 या आकड्यावर. पहा, आशिष भोईर काय चांगली आशिष भोईरच खूप चांगली कामगिरी करतोय. एक तडम्यांच्या डोक्यावरून त्यानं लगावला तो रिव्हर्स स्वीपचा चौकार आणि त्यानंतर हुक केलं चेंडूचा. फाईन लेगच्या दिशेनं आणखी एक चौकार त्यानं कमावला. आता अपेक्षा असतील आशिष भोईरकडून ते विचुंबे टीमला आणि तशीच कामगिरी करावी लागणार आहे ते आशिष भोईरला. निखिल खोतच्या विरोधात इथं आक्रमण स्वीकारलंय ते लेफ्टी बॅट्समन आशिषने. वेगवान चेंडू होता. फाईन लेगवरून क्षेत्ररक्षक धावत येतोय. इथे थांबवत आहेत दोन्ही बॅट्समन एकमेकांना. मनसुबा होता त्यांचा द्वितीय रन घेण्याचा परंतु तो दोघांनाही
अमान्य होता. एक धाव मात्र जोडली जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वर. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. 3 ओव्हरची मॅच आहे. निखिल खोत गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये ओमकार नाईकनं अवघी 1 धाव दिली. 3 विकेट घेतल्या. कंबरड मोडलं, परंतु आता डावाला सावरण्याचं काम मात्र करतोय आशिष भोईर आणि त्याच्या साथीनं असलेला त्याचा बंधुराज अशिकेश भोईर. टॅप करायचं होतं चेंडूला, परंतु हा खराब चेंडू पंच दंडित करतायत. व्हाईट बॉलच्या स्वरूपात आणखी एक धाव मात्र जोडली जाणार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 11 वरती. धावा कुठूनही येऊ देत. आता सध्या तरी भैरवनाथ विचुंबे टीमसाठी एक्स्ट्राच्या स्वरूपात येऊ दे, चौकार षटकार येऊ दे, डोक्याला लागून येऊ दे, पायाला लागून येऊ दे, कुठूनही येऊ दे, परंतु धावा येणं गरजेचं आहे. विचुंबे टीमला या स्पर्धेतला अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर धावा करणं गरजेचं आहे. आतमध्ये आणला हा चेंडू. बॅट्समनला वाटलं हा देखील चेंडू कदाचित मात्र बाहेर जाणार आहे, परंतु पाहूया. बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या कदाचित मला असं वाटतं बॅटची कडा घेतली की नाही यावरती थोडंसं डिस्कशन चालू होतं दोन्ही पंचांचं, परंतु आतमध्ये आणलेला हा चेंडू निखिल खोतने अनपेक्षित ठरलं ते बॅट्समनसाठी. धावसंख्या 11. आडव्या बॅटने हा फटका खेचलाय, तो देखील समोर. 1 बाउन्स चौकार. नको मला दूर सारू ए पारू ग पारू सोडली तुझ्यासाठी दारू ए पारू ग अनोखी स्टाईल आहे ना, जेव्हा जेव्हा समालोचक पटकन बोलतो की आडव्या बॅटनं समोरच्या दिशेनं फटका खेचला, बरेच जण विचार करत बसतात हे शक्य आहे. हे शक्य झालंय आता टेनिसमध्ये. त्यांची बॅट ही तिरपीच असते नाहीतर आडवीच असते. सरळ बॅटने खेळणारे फलंदाज फार कमी पाहायला मिळतात. पंचांकडे जोरदार अपील आणि इथे पंचांनी अपील स्वीकारले. बॅट्समन होतो इथे आउट. आणखी एक विकेट. निखिलचं हे षटक मात्र चालू आहे. विचुंबे टीम जाऊन पोहोचले 15 या आकड्यावर. कल्पेश ठाकूर मात्र गोलंदाजीसाठी आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या ती मात्र विचुंबे टीमसाठी आता 15. लेफ्टी बॅट्समन अर्जुनना फटका खेचलाय. कव्हर्समध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. आशिषनं खेचलेला हा फटका. दोन्ही फलंदाज वेगात धावतायत खेळपट्टीवरती आणि त्या कारणास्तव 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. या दुहेरी धावसंख्येनं स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचलंय 17 वर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता तो बॅट्समन आशिष भोईरचा, तो फसलाय. 2 मोठे फटके तरी हवेत या षटकामध्ये कल्पेश ठाकूरच्या विरोधात, कारण लेफ्टी बॅट्समन लेफ्टी बॉलरच्या समोर आहे आणि हा चेंडू काढला लेफ्टी बॅट्समनसाठी बाहेर. पंच सांगतात लाईन खराब आहे. आणखी एक धाव मात्र जोडली जाणार स्कोर कार्डमध्ये. धावसंख्या 18. पुलचा हा दमदार फटका. षटकार
आशिषच्या बॅटमधून आणि या षटकाराने स्कोर कार्ड वधारतंय. आता मुसंडी मारतंय या मॅचमध्ये. 24 हे षटक निर्णायक षटक ठरणार आहे. या षटकातील 3 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. आशिष तळ ठोकून उभा आहे आणि तो आता फॉर्मात आलाय. तो दमखम दाखवतोय बॅटिंग मधला. तो रंगात आलाय, तो ढंगात आलाय. चांगली बॅटिंग आता मैदानावरती करतोय. 3 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूंमध्ये जी अपेक्षित आव्हान होतं विचुंबे टीमला ते साकारताना आता मात्र दिसतोय. तो आशिष भोईर हा फलंदाज. त्याच्या इनिंगचा आपण विचार केला, सलग 2 चौकार त्यानं लगावले, त्यानंतर सिंगल घेतली, त्यानंतर डबल. एक बॉल तो नुकताच बीट झाला आणि त्यानंतर लगावलेला हा षटकार कल्पेश ठाकूरच्या विरोधात. वेगवान हा चेंडू. पुनश्च पंच सांगतायत हा देखील वाईड बॉल आहे. आणखी एक धाव जोडली जाणार. थोडा दबाव कल्पेश ठाकूरवर. धावसंख्या 25. वेगाने टाकलेला हा चेंडू पंचांकडे अपील जोरदार होते, परंतु नॉन स्ट्रायकिंगच्या बॅट्समनने इथे क्रीज सोडले. त्याला सॅक्रिफाईस करावी लागणार आपली विकेट. आणखी एक विकेट मात्र इथे गेले. स्कोर कार्ड थांबलंय ते 25 वर. काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, ते रिस्ट्रिक्शन्स आम्ही पाळतोय. प्रेक्षकांपर्यंत आवाज मला असं वाटतं संपूर्णपणे पोहोचेल व्यवस्थितरित्या, परंतु जे क्रीडांगणावरती प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यापर्यंत हा आवाज थोडाफार प्रमाणात कमी प्रमाणात मात्र पोहोचेल. काही रिस्ट्रिक्शन्स आहेत आणि ते रिस्ट्रिक्शन्स पाळावेच लागतील सर्वांना आणि या स्पर्धेच्या दरम्यान ते पाळले देखील जात आहेत. आमदार ट्रॉफी, सिद्धेश ट्रॉफी 2021. फाईन लेगला हा चेंडू चाललाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय की नाही आणि दुसरी धाव घेतली जाते, स्ट्राईक घेतली जाते आणि बॅट्समन आणखी एक आउट होईल. एक धाव जरूर जोडली जाणार. धावत संख्या 26. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या सत्रातील. एक मोठा फटका अपेक्षित असेल विचुंबे टीमला. या विपरीत बामण डोंगरी मात्र विचार करत असेल की मोठा फटका नको, वंचित ठेवावं गोलंदाज कल्पेश ठाकूरनं, हेच त्यांच्या मनामध्ये चालू असेल. आणि हा फटका येतोय की नाही आणि प्रयत्न जोरदार झाले क्षेत्ररक्षकाकडून, परंतु हा चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स सीमा पार चौकार. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावर आणि टार्गेट असेल मैत्री 11 जीवदानी बामण डोंगरी टीमला 3 षटकांमध्ये 31 धावसंख्येचं. 18 चेंडू 31 धावा करायचे. तर जाऊया पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठाकडे. खऱ्या अर्थानं या स्पर्धेची खेळपट्टी ज्यांनी पाहिली आणि जो पहिल्यांदा पाहिल तो नक्कीच प्रेमात पडेल. चिंतामणजी वैती सरांचं या मंचावर यथोचित सन्मान केला जाईल. वैती सर आपण या. चिंतामण वैती तळवली यांना या मंचावर, या मुख्य आयोजकांना मी विनंती करतोय आपण या व्यासपीठावर त्यांना सन्मानित करावं. खूप सुंदर खेळपट्टी. अगदी प्रत्येक खेळाडूनं नक्कीच वाहवा केली. अगदी सगळ्या ओपनच्या खेळाडूंनी सुद्धा वाहवा केली. सगळे ग्रामीणचे खेळाडू सुद्धा खूप खुश झाले ही खेळपट्टी पाहून. चिंतामणजी वैती यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेजी गायकवाड, त्यांच्या शुभहस्ते मात्र हा मान सन्मान सोहळा आपण पाहतोय. ज्यांनी खेळपट्टी बनवली या स्पर्धेची, चिंतामणजी वैती यांचा शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच आपण या स्पर्धेबद्दल दिलेल्या आपल्या योगदानाबद्दल. वैती साहेब आपलं खरंच आम्ही मनापासून आभार मानतोय. तीन षटकाने
31 धावसंख्येची मात्र गरज असेल. सलामीची जोडी त्वरित आपण मैदानावरती पाठवायची आहे. सेकंड इनिंगला जशी सुरुवातीला आपण ऐकूया पुन्हा एकदा दीपकजी पाटील यांचा आवाज. थँक्यू सो मच समीर सर. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे, ज्या ठिकाणी 31 धावांचं लक्ष मात्र उभं ठेवलं आहे ते मैत्री 11 बामणडोंगरी संघासमोर. आर्या स्पोर्ट्स ओळे आयोजित आपण पाहतोय आमदार ट्रॉफी 2021 सिद्धेश ट्रॉफी दर्जेदार आयोजन मात्र पाहायला मिळालं. डे नाईट संपूर्ण स्पर्धा. सन्माननीय आयोजक राकेशभाई गायकवाड, रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, त्याचप्रमाणे रुपेशभाई गायकवाड असतील, संजूभाई गायकवाड असतील आणि संपूर्ण आर्या स्पोर्ट्स ओळे सगळ्यांनी फार मोठी मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. सलामीची जोडी मैदानामध्ये मैत्री 11 बामणडोंगरी संघाकडून संदेश गोंधळी आणि तकदीर पाटील. पंचांचा इशारा येतोय. मॅच स्टार्ट. पिचुंबे संघाला मात्र धावा डिफेंड करायच्या आहेत त्या 31. पहिलाच बॉल बॅटची एज घेऊन इथे मात्र अफलातून प्रयत्न केलाय. अजित भोईरसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. आजही पाहायला गेलं तर तोच अनुभव मैदानामध्ये घेऊन मात्र काहीही झालं तरी आज लढायचं याच उद्देशानं मी तर म्हणेन अगदी ज्युनियर लोकांना एक संदेश दिलाय. अफलातून जॉन्टी रोडची आठवण करून दिली ती अजित भोईरनं. धावा जरूर अडवल्यात, कारण पाहायला गेलं तर तिथून बॉल निसटला असता तर अगदी लॉंग स्टॉप गेला असता, चौकार जरूर मिळाला असता, परंतु अजित भोईरनं मात्र आपल्या टीमसाठी या महत्त्वपूर्ण धावा जरूर अडवल्यात. संदेश गोंधळी ज्यानं मागच्या मॅचमध्ये 32 धावांची इनिंग साकारली होती, आता मात्र तकदीर पाटील स्ट्राईक एंडला बॅट्समन. कुटप्याचा बॉल इथे मात्र अतिशय वेगवान कव्हरला खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता, परंतु बॉल मात्र निघून जातोय तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. थोडीशी अडखळत सुरुवात झाली होती पिचुंबे संघानं, परंतु तदनंतर मात्र आशिषनं मात्र चांगली इनिंग साकारली. 9 बॉलमध्ये 22 धावांची त्याची विस्फोटक इनिंग आणि त्याचमुळे मात्र लढण्याचं बळ आलंय ते पिचुंबे संघाला. यावेळेचा हा फटका तकदीर पाटील ऑन फायर. मिडविकेट सीमारेषा पार. तकदीर पाटीलच्या बॅटमधून निघतोय हा पहिला षटकार. आज तालुका निहाय स्पर्धेमध्ये खेळताना ताऱ्याच्या मैदानावर 1 बॉल 6 धावांची गरज होती आणि या तकदीर पाटीलनं षटकार खेचला होता आणि आपल्या टीमला मात्र जय बजरंग मित्रमंडळ न्यू पनवेल संघाला विजयी करून दिलं होतं. आमचे जॅम्बो सुद्धा त्या प्लेइंग 11चा हिस्सा होते. 24 लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरामॅन त्या संघामधून खेळत होते. इथे मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र निर्धाव निघून गेलाय. सात धावा धावफलकावर 31 धावांच्या आव्हानाला सामोरं जात असताना तकदीर पाटीलच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय आणि इन्फॉर्म आहे यंदाच्या हंगामामध्ये मात्र प्रत्येक मैदान गाजवणारा हा फलंदाज आहे. संदेश गोंधळीची सुद्धा त्याला यंदाच्या हंगामामध्ये मिळालेली हे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन तेजस मात्र याच्यासाठी नक्कीच लाभदायक ठरलंय. अकुट टप्प्याचा बॉल आणखीन एक बाउन्सर मात्र अटेम्प्ट केला, तो अर्थातच रोहित सुरतेनं. दर्जेदार गोलंदाजी टाकतोय. वेग सुद्धा भन्नाट आहे. खांद्याचा जास्तीत जास्त वापर करून मात्र बॉल टॉस करण्याचा, बॉल उडवण्याचा मात्र खेळपट्टीवरून प्रयत्न त्याचा राहिला आहे आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. खूप चांगली गोलंदाजी होते. षटकारानंतर मात्र लगेचच 2 चेंडू निर्धाव टाकले जातात. रोहितचा हाही बॉल पूल करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र तिसरा डॉट बॉल. 3 निर्धाव चेंडू, एकच षटकार आला आणि एक सिंगल. अशा पद्धतीनं पहिलं षटक समाप्त झालंय आणि काय भन्नाट गोलंदाजी केली ती रोहित सुरतेनं. फक्त 7च धावा या ओव्हरमध्ये खर्च केला, त्यामुळे इथून मात्र जिंकण्यासाठी 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि अजूनही 24 धावांची गरज आहे. बामणडोंगरी संघाच्या समर्थकांची थोडी दगदग आता मात्र वाढली असेल.
कारण षटकारानंतर असं वाटलं होतं की 10-12 धावांचं हे षटक येईल, परंतु तदनंतर मात्र सलग 3 चेंडू मात्र निर्धाव खेळला तो तकदीर पाटील. दोनही सलामीवीर सुरक्षित आहेत ही जमेची बाब आहे. हे दोनही फलंदाज इन्फॉर्म आहेत. तर नाणेफेक संपन्न होणार आहे. बघा ग्रामीणचे संघ इथे खेळतात. यावेळेचा हा फटका येतोय. पहिली धाव वेगानं थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. थ्रो येईपर्यंत मात्र सेकंड रन कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. या चुका टाळाव्या लागतील. छोट्या छोट्या स्मॉल मिस्टेक्स इथून मात्र या चुकातून आता मात्र शिकावं लागेल. कारण मैदानावर जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये बॉल उचलला नाही तर लगेचच दुसरी धाव पूर्ण केली जाते. संदेश गोंधळी ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो एक दिग्गज खेळाडू स्वप्नील कांबळे. राईट आर्म राऊंड द विकेट ना. यावेळेचा हा बॉल थोडासा स्लोवर पण चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, आणि तुम्हाला करावंच लागतं. वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू तुम्हाला हाताळावे लागतात आणि स्वप्नील कांबळेमध्ये मात्र ती क्षमता आहे अगदी दोनही बाजूला बॉल ब्रेक करण्याची. तर तीर्थाव चेंडूची सांगता. सामना रोमांचकारी स्थितीमध्ये जाणार हे मात्र निश्चित. या सामन्यामध्ये रंग भरले जाणार. संदेश यावेळेस मात्र जल्लोष पहा. विचुंबे संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येनं मात्र या क्रीडांगणाच्या भोवती जमा झालेत. चांगला सपोर्ट त्यांना मिळतोय आणि इथे मात्र स्वप्नील कांबळे सुद्धा 2 निर्धाव चेंडू टाकल्यानंतर आता मात्र थोडंसं टेन्शन वाढवणारी ही धावसंख्या आहे. 9 धावा झाल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे आणि हे 3 चेंडू एवढे महत्वाचे आहेत की निदान एखादा मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. आणि संदेशच्या पॅटमधून हा फटका सरळ झेलला जातोय. तो मिडविकेट सीमारेषेजवळ आणि फलंदाज मात्र होते बाद. निराशाजनक कामगिरी मात्र राहिले या मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये जर विचार केला तर दोनही सलामीवीरांनी धावा कुठल्या होत्या, परंतु इथे मात्र सपशेल अपयशी राहिलेत. आणि आता मात्र येणारे 8 चेंडू आणि गरज आहे ती 22 धावांची. तर माहुलगाव संघाचे संघनायक आणि गोरसई बी संघाचे संघनायक. त्यानंतर सामना होणार आहे मॅग्निफिसंट नवी मुंबई विरुद्ध उमर 11. तर या माहुलगाव संघाचे संघनायक फास्ट या आणि गोरसई बी भावेश पवार एक प्रतिनिधी या लगेच स्टेजवर. माहुलगाव आणि गोरसई चांगली ग्रामीणची बलाढ्य झुंज आपण जरूर पाहणार आहोत. आणि त्यानंतर ओपनचे आपण सामने पाहणार आहोत. ओव्हर टू कंटिन्यू दीपक सर. भानुदास मात्रे मैदानामध्ये आलाय. यावेळेचा हा फटका ऑन साईडला मिडविकेटकडे वेगानं चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडीशी मिस्टेक करतोय. दुसरी रन मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्या पुढे जाईल. ती जाऊन पोहोचले आता मात्र 11 या आकड्यावर. 20 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि उर्वरित माहुलगाव संघनायक अजूनही आला नाही. 7 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण. त्यामुळं निदान एखादा चौकार आणि एखादा षटकार इथून मात्र मॅनेज करावाच लागेल. स्वप्नील कांबळेनं मात्र भन्नाट षटक टाकलंय. आशिषनं जी फटकेबाजी केली आहे आणि त्या फटकेबाजीच्या जीवावर नक्कीच मी म्हणेन विचुंबे संघाचं आव्हान जिवंत राहिलं. स्वप्नील कांबळेचा हा निर्णायक चेंडू. यावेळचा फटका पुन्हा एकदा अजितनं अडवलाय. अगदी पहिल्या बॉलवर अडवलेला चौकार आणि मी म्हणेन मोठा आत्मविश्वास निर्माण केला आपल्या संघ सहकार्यामध्ये. आणि काय भन्नाट षटक मात्र टाकलंय स्वप्नील कांबळेनं. मात्र या ओव्हरमध्ये धावा दिल्यात त्या फक्त आणि फक्त 4 धावा. इथून आता मात्र शेवटचं षटक आणि गरज आहे मैत्री 11 बामणडोंगरी संघाला जिंकण्यासाठी तब्बल 20 धावांची. 20 रिक्वायर्ड रिमेनिंग 6. दीपक सर आयोजक तरी काय करणार. सर्वजण सांगतात आमचा सामना खेळवा, मात्र दिवसा परिस्थिती अशी होती संघ उपस्थित नव्हते आणि आता सर्वांनाच खेळायचं. आयोजक तरी काय करणार. दुपारी आयोजक मागे लागले होते आणि रात्री टीम मागे लागल्यात. अशी परिस्थिती, उलट परिस्थिती पाहायला मिळते. परंतु आयोजकांचं ऐकावंच लागेल कारण आयोजन
आयोजकांचं आहे. त्यामुळे आयोजक जे निर्णय घेतील तो मान्य करावाच लागेल. परंतु जाऊया मॅचमध्ये मात्र फार रोमांच निर्माण झालाय. गोलंदाजीसाठी अविनाश पाटील, कालच त्याचा बर्थडे होता, वाढदिवस होता आणि येथे मात्र गोलंदाजी मार्कवर स्लोवर वन. यावेळेस मात्र भानुदासनं ऑन साईडला हा प्रहार, परंतु धीम्या गतीने टाकलेला हा बॉल फक्त एकच धाव मिळवून दिलाय. सिंगल मिळाली. एकेरी धाब्याच्या मदतीने धावसंख्येमध्ये 1ची भर. येणारे 5 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 19 धाबांची. सगळ्यांची नजर आता तकदीर पाटीलवर. हा इन्फॉर्म फलंदाज आहे, काहीही करू शकतो आणि आजही त्यानं ते करून दाखवलंय. त्यामुळं या फलंदाजामध्ये मात्र प्रचंड आत्मविश्वास आहे आणि त्याच आत्मविश्वासानं मात्र खेळ सादर केला तर बामणडोंगरी संघ जर या धावा चेस केल्या तर आश्चर्य वाटू देऊ नका. 5 चेंडू आणि 19 धाबा. थोडं स्पीडअप करा विचुंबे टीम, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. प्लीज कोऑपरेट. वेळ कमी सुद्धा नाही, वेळच नाही आपल्याकडे. अविनाश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क राईट अमाउंट द विकेट ना तकदीरसाठी. तकदीरनं यावेळेस मात्र बडे शॉट, ऍब्सोल्युटली ब्रिलियंट. काय फटका लगावलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगच्या वरतून मात्र ठोकलेला हा गगनचुंबी षटकार. गोरसई बी संघानं नाणेफेक जिंकले. टॉस विन आहेत. डिसिजन पेंडिंग. बॉल फर्स्ट. लगेच मैदानावर जा वॉर्मअप करत. थँक्यू. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात त्या 13 धाबा. तकदीर पाटीलच्या या षटकारानं आता मात्र या मॅच मध्ये रंगत निर्माण केले. बामणडोंगरी संघ तेजस मात्र थोडेसे चिंतेमध्ये जरूर असतील. यावेळेस हा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. तकदीर पाटीलचा उडालेला झेल सोडला जातोय. दुसरी रन मात्र कंप्लीट होते. हे जीवनदान दिलं गेलंय. कदाचित या जीवनदानाचा लाभ उठवणार का, कारण हा असा फलंदाज आहे की काहीही कधीही करू शकतो. येणारे 3 चेंडू आणि 11 धाबा. कंपल्सरी चेसिंग आहे, हा या स्पर्धेचा नियम आहे. आणि कंपल्सरी चेसिंग म्हटली की मैत्री 11 बामणडोंगरी संघ 3 बॉल आणि 11 धाबा. अविनाश पाटील अकुट टप्प्याचा बॉल फाईन लेगच्या वरतून मात्र खेचलाय. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक 6 धाबांकरता षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्यानं आता मात्र तकदीर पाटीलचा सोडलेला झेल थोडासा काळजावर आता मात्र घाव करत असेल तो विचुंबे संघाच्या पाठीराख्यांच्या. येणारे 2 चेंडू आणि 5 धाबांची आवश्यकता. रोहित पाटील त्या ठिकाणी होता. झेल सोडल्यानंतर मात्र काय आक्रमकपणा दाखवलाय. येणारे 2 चेंडू आणि 5 धाबा. मित्रांनो, एका ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 20 धाबांची आवश्यकता होती. पहिल्या 4 बॉलवर 15 आल्यात आणि फक्त 2 बॉलमध्ये 5 धाबांची आवश्यकता आहे. तकदीर पाटीलच्या भाषेत सांगायचं झालं तर एका फटक्याचं काम. अविनाश पाटीलच्या अगेन्स्ट मात्र हा फटका येणार का. राईट अमाउंट द विकेट ना. यावेळेस बॅटची एज घेतली. बॉल मागे चाललाय. वेगान आउटफील्ड फास्ट आहे. इथे मात्र बॉल सीमा पार. आणखीन एकदा मिसफील्ड. विचुंबे संघाचं चाललंय काय. क्रीडांगणाभोवती असलेला प्रत्येक प्रेक्षक वर्ग हा प्रश्न विचारत असतील. आणि इथे मात्र हातातोंडाशी आलेला घास आता मात्र हिरावून जातोय की काय. 1 चेंडू आणि 1 धाव. पुन्हा एकदा या मॅच मध्ये मात्र कमाल आले. मागची ही मॅच विचुंबे टीमसाठी 1 चेंडू आणि 1 धाव हवी होती, तेव्हा विचुंबे संघानं काढली होती. आणि आता मात्र मैत्री 11 बामणडोंगरी संघ विचुंबे संघाच्या विरोधामध्ये ही धाव काढणार का. राकेशभाई गायकवाड यांची स्पर्धा मात्र हिट होते. सुपर हिट आहे. प्रत्येक मॅच मात्र रंगत निर्माण करणारी ठरले. आर्या स्पोर्ट्स ओळे संघाचं आयोजन नक्कीच मी म्हणेन प्रेक्षक वर्ग पाहायला गेलं तर कालच्या रात्रीमध्ये सुद्धा असेच सामने पाहायला मिळाले. सगळे काही रेकॉर्ड्स प्रस्थापित झालेत. ही जेव्हा स्पर्धा संपेल तेव्हा मात्र इथला प्रत्येक रेकॉर्ड प्रत्येक समालोचकाच्या मुखातून बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ऐकायला मिळेल. आणि 1 चेंडू आणि 1 धाव.
काय घडणार या मॅचमध्ये. इथे मात्र अविनाश पाटील निर्धाव चेंडू टाकून चित्तथरारक विजय मात्र नोंदवणार का. परंतु अविनाश पाटील तरी काय करणार. जर क्षेत्ररक्षण एवढं खराब असेल तर फार कठीण आहे. तकदीर पाटील मात्र ही विजयी धाव घेणार का. सामना मात्र शेवटच्या चेंडूवर. एक चेंडू आणि एक धाव. प्रेक्षक वर्ग हो, सामना आवडला असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक चेंडू आणि एक धावेची गरज आहे. इथे मात्र पाहावं लागेल पुन्हा एकदा मिसफील्ड. आता मात्र बामणडोंगरी संघ विजय. पंचांचा इशारा आलाय. थर्ड अंपायर रेफर 24 लाईव्ह इव्हेंटच्या कोर्टामध्ये हा डिसिजन असेल. त्यामुळं जल्लोष कोण करणार हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. परंतु जर भानुदास त्या ठिकाणी सेफ असेल. गोरसई जा आपण आतमध्ये. डिसिजन पेंडिंग. भावेश पवन गोरसई क्षेत्ररक्षण लावून घ्या. माहुलगाव संघ डिसिजन पेंडिंग आहे. राहुल केने गोरसई आपण कुठे असाल. राहुल केने गोरसईला आम्ही विनंती करतोय खेळाडू कुठे असेल. डिसिजन पेंडिंग. मैदानामध्ये येण्याची कुणाला अनुमती नाहीये. पाठी राखे. खूप चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. आणि Very tough फलंदाज match. होते बाद. त्यामुळे बामणडोंगरी संघानं मात्र हा सामना गमावलाय. विचुंबे टीम हार्दिक हार्दिक अभिनंदन. एक बॉल एक धाव मात्र तकदीर पाटील काढू शकला नाहीये. ज्या तकदीर पाटीलनं मात्र सामना आपल्या बाजूने झुकवला होता. परंतु इथे मात्र थोडीशी मिस्टेक झाली. बऱ्याचशा मिस्टेक विचुंबे संघानं केल्या परंतु एक मिस्टेक मात्र बामणडोंगरी संघानं केली. कारण स्ट्राईकला